मंडळी, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं चालत असेल, सतत कटकट असेल, कुणाचं कुणाशी जमतच नसेल, सततचं आजारपण असेल, घराला दोष लागला असेल किंवा तुमच्या पूर्ण परिवारातील सर्व कुटुंबांना दोष लागला असेल, तर तुम्ही हा अतिशय साधा आणि सोपा उपाय करा. 100% नाही तर 1000% तुमची यातून सुटका होणार आहे. उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. काय करायचा? चला तर जाणून घेऊ. मंडळी, आज आहे सोमवती अमावस्या. या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवपूजन करणं, या दिवशी शिवाची उपासना करणं याला विशेष महत्त्व आहे. कारण सोमवती अमावस्या हा जो दुर्मिळ योग आहे, हा वर्षातून एकदा किंवा दोनदा येतो आणि 2026मध्ये पहिल्यांदा सोमवती अमावस्या आली आहे. आपल्याला काय करायचं? आपल्या जिथे भाजीपाला भेटतो त्या मार्केटला जायचं आणि तिथून आपल्याला एक कोहळ आणायचं आहे. हे कोहळ अतिशय महत्त्वाचं आहे. याचे आरोग्यदायी तर फायदे आहेत, पण याला आध्यात्मिक म्हणजे पूजा पद्धतीमध्ये याला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. मग त्या ठेवायचं आहे, पाटावरती कोहळ ठेवायचं आहे, कोहळ्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, तिथे एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला त्या कोहळ्याला स्वस्तिक आणि ओम काढून कुंकवाने आपल्या मुख्य दरवाजावर बांधायचं आहे. ज्या दरवाजाच्या खालून आपले पूर्ण परिवारातील सदस्य जातील येतील अशा दरवाजावर बांधायचं आहे. आपल्या घरात जर करणी बाधा असेल, कोणी करणी केलेली असेल, घराचा आजारपण असेल, तर लवकरात लवकर अगदी 10 दिवसातसुद्धा ते कोहळ खराब होऊन जाईल. ते सडलेलं कोहळ फेकून द्या. तुमच्या सर्व समस्या 100% दूर होईल. अतिशय साधा पण लवकरात लवकर रिझल्ट देणारा हा उपाय आहे. अवश्य करावा. 100% अनुभव येईल. कोणतीही सेवा करताना श्रद्धेने करा. श्रद्धेने केलेल्या सेवेचं पुण्यफळ आपल्याला 100% मिळतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.